नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आता महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या धातूचे शिवलिंग हे असेलच। पण त्या धातूच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो, आपल्या दैनंदिन जीवनात काय लाभ होतो, आपल्या कुटुंबाला काय लाभ मिळतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये 12 शिवलिंगांची माहिती जाणून घेणार आहोत। आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की आपण या सर्व धातूंची शिवलिंगे जर आपल्या घरात ठेवून त्यांची पूजा करू शकतो की नाही। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, सोन्याचे शिवलिंग। सर्वात आधी आपण सोन्याच्या धातूबद्दल बोलूया। जर कोणाच्या घरात सोन्याचे शिवलिंग असेल तर शास्त्र सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते। हे राजसी सुखाशी संबंधित सांगितले गेले आहे, म्हणजेच त्याला राजसी सुख प्राप्त होते। म्हणजेच या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर्य, राजयोग आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखाच्या प्राप्ती होतात। नंबर 2, रत्नाचे शिवलिंग। दुसरे आहे रत्न। रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाचा काय महिमा आहे। रत्न म्हणजे हिरा, पाचू, मोती यापासून बनवलेल्या शिवलिंगाची जर कोणी रोज पूजा केली तर रत्नापासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे। जर रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते। नंबर 3, चांदीचे शिवलिंग। तिसरा धातू आहे चांदी, आणि चांदीसाठी शास्त्र सांगतात की पितृकार्य प्रसिद्ध। याचा अर्थ असा की जर पितरांचे कार्य सिद्ध करायचे असेल, म्हणजे पितृदोषाचे निवारण करायचे असेल किंवा पितरांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही चांदीच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा केली पाहिजे। पितरांना चांदी खूप प्रिय आहे। पितृदोषापासून मुक्ती आणि मनाला शांती मिळवण्यासाठी या शिवलिंगाची पूजा ही केली जाते। नंबर 4, काशाचे शिवलिंग। पुढचा धातू येतो कासे, आणि जर कोणाकडे काशाचे शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते। शास्त्र सांगतात की काम तथा कास्यम, ज्याला तेज, यश आणि कीर्ती प्राप्त करायची इच्छा असेल त्यांनी काशाच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करावी, आणि यामुळे त्यांची यश, कीर्ती ही समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल, वाढत जाईल। आता बघा, पुढचा प्रकार येतो माती, ज्याला आपण पार्थिव शिवलिंग किंवा मातीचे शिवलिंग असे देखील म्हणतो, बरोबर ना। मातीचे आपण शिवलिंग बनवून त्यांची पूजा करतो, पण जेव्हा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे विधान असे आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्याचं विसर्जन देखील करावे लागते। ते घरात ठेवलं जात नाही। याचा महिमा शिवपुराणात वाचला तर पार्थिव शिवलिंगाचा खूप महिमा दिसेल। मी इथे तुम्हाला काही गोष्टी सांगते। मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंग पूजेचं खूप महत्त्व आहे। बघा, ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवांमध्ये शंभू म्हणजेच भगवान शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत, अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे। आणि महत्त्वाची टीप म्हणजे मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने भगवंताच्या नामाचा जप करत करत बनवलेले शिवलिंग। मार्केटमधून चिनी मातीचे रंगवलेले शिवलिंग आणणे म्हणजे पार्थिव पूजन नव्हे। शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचा देखील वापर करू शकतो। शिवजींना तुळशीचा अजिबात वावडे नाही। जे लोक म्हणतात की शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराण उघडून नक्कीच वाचले पाहिजे। शिवजींवर तुळशीपत्र किंवा मंजिरी अर्पण केल्याने ब्रह्महत्येसारखे पाप देखील नष्ट होतात। म्हणजे सर्व प्रकारच्या शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगालाच दहन देणारे आणि श्रेष्ठ मानले गेलेले असे हे शिवलिंग आहे। आता त्यानंतर पुढच्या प्रकारचं शिवलिंग जे आहे ते स्फटिकाचं। शास्त्र सांगते की जो मनुष्य सुंदर पत्नी किंवा सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकाच्या शिवलिंगाची नित्य पूजा करावी। तसेच गृहस्थ जीवनात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा ही आवश्यक करावी। स्फटिकाचे शिवलिंग ओळखण्याची पद्धत। स्फटिकाचे शिवलिंग कधीच गरम होत नाही। त्याला 5 ते 30 मिनिटे मुठीत पकडून ठेवा, ते थंडच राहील। प्लास्टिक किंवा काच जर असेल तर ते मात्र गरम होईल। आता पारद म्हणजेच पाऱ्याचे शिवलिंग। पाऱ्याचे शिवलिंग हे साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजे सार मानले गेले आहे। शास्त्राने याला रसलिंग असे देखील म्हटले आहे। असे म्हटले आहे की हजारो इतर शिवलिंगाच्या पूजेपेक्षा
एक पारस शिवलिंगाची पूजा ही कोटीपटीने अधिक फलदायी असते. शास्त्र सांगते की हजारो ब्रह्महत्या किंवा शेकडो स्त्रीहत्येचं पापी केवळ रसलिंगाचे दर्शन आणि प्रणाम केल्याने साक्षात नष्ट होते. पण हे शिवलिंग सुद्धा अस्सल असावे लागते. तसेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारस शिवलिंगाचं दर्शन आणि त्यावर जर अभिषेक केलेले जे जल आहे तर ते जल प्राशन केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजार देखील दूर होतात. तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहाचे दोष, विशेषतः शनी आणि राहू केतूचे त्रास देखील कमी करण्यासाठी पारद पूजन हे श्रेष्ठ मानले गेलेले आहे. बघा, पारा हा चंचल असतो, पण जेव्हा तो शिवलिंगाच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो भक्ताच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो. आता त्यानंतर बाणलिंग नर्मदा नदीतील शिवलिंग, म्हणजे नर्मदा नदीतून जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात. याचा महिमा श्री शिवरहस्य ग्रंथात देखील आढळतो. बघा, विशेषतः याला शुद्धीकरणाची, संस्काराची किंवा प्राणप्रतिष्ठेची अजिबात आवश्यकता नसते. पूजेच्या वेळी आव्हानाची देखील या बाणलिंग शिवलिंगाला अजिबात गरज नसते. बाणासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंगे अर्पण केली होती. शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझे स्वरूप म्हणजे स्वयंभू मानले जाईल. ज्याप्रमाणे गंडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत, तसेच नर्मदेतील बाणलिंग साक्षात शिव आहेत असं मानलं जातं. आता त्यानंतर तांब्याचे शिवलिंग. तांब्याचा संबंध सूर्याशी जोडला जातो. जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तसेच दीर्घायुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करणे देखील खूप फलदायी मानलं जातं. त्यानंतर पितळचे शिवलिंग. पितळच्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहते. ज्यांना कौटुंबिक कलहातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे पितळचे शिवलिंग अतिशय शुभ मानले जाते. त्यानंतर 11 नंबरचे आहे हळदीचे शिवलिंग. हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा विशेषतः कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडवण्यासाठी केले जातं. हे सौभाग्यदायक शिवलिंग मानले जाते. आणि त्यानंतर 12वे आणि शेवटचे शिवलिंग आहे वाळूचे शिवलिंग. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रामेश्वर येथे वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली होती त्याला वालुका शिवलिंग असे देखील म्हणतात. याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. बघा, जरी सर्व शिवलिंगे प्रभावशाली असली तरी घरासाठी बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाचे म्हणजे दगडाचे शिवलिंग हे सर्वात सोयीचे आणि श्रेष्ठ मानले जाते, कारण त्याची देखभाल करणे देखील सोपे असते. घरामध्ये शिवलिंगाचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते. तसे धातूचे शिवलिंग असल्यास ते दररोज घासून पुसून स्वच्छ करून मगच त्याची पूजा करावी. पण बघा, महादेवांची भक्ती ही केवळ विधीत नसून भावनेत आहे. तुमच्याकडे यापैकी कोणतेही शिवलिंग असले तरी ती शिवतत्वाची सेवाच आहे. आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील जाणून घेऊया. शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा नसेल तर? बघा, जर तुम्ही शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते आणि त्या दिवशी पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाईल. जर रोज पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर घरी बाणलिंग ठेवा आणि जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्याला शिवलिंग मानून तुम्ही ध्यान आणि पूजा करू शकता. शिवपूजा ही निराकार भगवंताची पूजा आहे. बघा, घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे असावीत का? तर नाही. घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंगे कधीही ठेवू नयेत. मग ती विषम संकेत असली तरी देखील ठेवू नये. एकच शिवलिंग ठेवावे आणि निष्ठेने त्याचीच पूजा करा आणि त्यातूनच तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतील. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.